एक तेजपत्ता आणि एक कापूर आणि 3 दिवसांचा हा उपाय आणि तुमची कोणतीही मोठी मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मित्रांनो, ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते की तुमचं आरोग्य उत्तम राहो, घरात सुख शांती नांदो आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना व स्वप्ने जे काही आहेत ते योग्य वेळी पूर्ण होत. मित्रांनो, या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या मनात एखादी इच्छा नाहीये. प्रत्येकाला काही ना काही हवं असतं, बरोबर. कोणाला नोकरी हवी आहे, कोणाला विवाह करायचा आहे, कोणाला व्यवसायात यश हवे असतं, कोणाला घर वाहन किंवा पैशांची गरज असते. पण अनेक वेळा असं होतं की आपण खूप प्रयत्न करतो, मेहनत करतो, प्रार्थना करतो, तरीही आपले काम जे आहे ते होत नाही, इच्छा अपूर्ण राहते. मग मनात आपल्या निराशा निर्माण होते आणि अशा वेळी आजचा हा जो उपाय आहे तो तुमच्यासाठी खूप खास ठरू शकतो. आज मी तुम्हाला तेजपत्ता आणि एक कापूर यांचा एक अत्यंत सोपा पण श्रद्धेने केला जाणारा सात्विक उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला फक्त 3 दिवस करायचा आहे. हो, फक्त 3 दिवस. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. कारण विश्वासाशिवाय कोणताही उपाय पूर्ण परिणाम देत नाही. मित्रांनो, आपण अनेकदा उपाय करतो पण मनात शंका ठेवतो की होईल की नाही, खरंच हे केल्यावर होईल का, याचा काही फायदा होईल का, असा आपल्या मनात प्रश्न येतो. आणि याच शंकेमुळे अनेकदा आपली ऊर्जा कमकुवत होते आणि म्हणून हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा असली पाहिजे आणि सकारात्मक भावना ठेवणे गरजेचं आहे. आता हा उपाय कधी करायचा आहे ते नीट समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात करायचा आहे. म्हणजेच साधारण तुम्हाला पहाटे 3:30 ते 5:30 या वेळेत करायचं आहे. तुम्हाला ज्या वेळेला उठणे सोयीचं वाटेल ती वेळ तुम्हाला निवडायची आहे. उदाहरणार्थ पहा, जर तुम्ही 4 वाजता किंवा 4:30 वाजता किंवा 5 वाजता तर हा वेळ जर ठरवला, पण एकदा वेळ ठरवली की तीच वेळ सलग तुम्हाला 3 दिवस पाळायची आहे. आता अनेक जण विचारतील की हे सगळं करण्यासाठी आंघोळ करणे खूप गरजेचं आहे का, आवश्यक आहे का, पाळी असेल किंवा पाळे असतील तर हा उपाय करू शकतात का महिला? याचे उत्तर आहे होय. या उपायासाठी अशा प्रकारचे कोणतंही बंधन नाही आहे. तुम्ही उठल्यानंतर फ्रेश फक्त होऊ शकता किंवा नंतरही होऊ शकता. त्याची काहीच गरज नाही आहे की तुम्ही आंघोळ केली पाहिजे. मुख्य गोष्ट म्हणजे ती काय आहे, तुमची श्रद्धा असणे गरजेचे आहे आणि तुमची जी काही भावना आहे ती महत्त्वाची आहे. आता यासाठी लागणारं साहित्य पाहूया. एक मोठा तुम्हाला स्वच्छ आणि पूर्ण फाटलेला नसलेला तेजपत्ता लागणार आहे. एक लाल रंगाचा स्केच पेन लागणार आहे आणि एक कापूरवडी आणि एक तुम्हाला छोटीशी प्लेट कोणतीही. आता उपायाची पद्धत समजून घ्या मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला तेजपत्ता हातात घ्यायचा आहे. त्याची जी गुळगुळीत बाजू असते ती तुमच्या समोर असली पाहिजे. आता उजव्या बाजूला लाल स्केच पेनने एक स्वस्तिक काढायचं आहे. ओके. स्वस्तिक हे शुभतेचं, मंगलतेचे आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. आणि यानंतर त्या तेजपत्त्यावर तुमची एकच इच्छा लिहायची आहे. लक्षात ठेवा, एकाच तेजपत्त्यावर तुम्हाला फक्त एकच इच्छा लिहायची. उदाहरणार्थ पहा, विवाह, ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी विवाह होण्यासाठी विवाह लिहायचा आहे. ज्यांना सरकारी नोकरी पाहिजे त्यांनी सरकारी नोकरी, प्रमोशन पाहिजे त्यांनी प्रमोशन लिहायचं आहे. व्यवसायात यश पाहिजे असेल तर त्यांनी फक्त व्यवसायात यश, कर्जमुक्ती, पैशांची वाढ किंवा तुमच्या मनातील जी काही कोणतीही महत्त्वाची जी इच्छा असेल ती तुम्हाला तिथे लिहायची. एकाच वेळी अनेक इच्छा अजिबात लिहू नका. एकच इच्छा तुम्हाला लिहायची. कारण बघा, मन जितके एकाग्र असेल तितकी प्रार्थना अधिक प्रभावी होती. आता तो तेजपत्ता प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आहे. त्यावर एक तुम्हाला कापूरची वडी ठेवून द्यायची आहे. दोन्ही हात जोडून डोळे बंद करायचे आहेत आणि मनापासून त्या ईश्वराला सांगायचं आहे, हे प्रभू, मी माझी ही इच्छा पूर्ण विश्वासाने तुमच्याकडे सोपवत आहे. योग्य वेळी आणि योग्य मार्गाने ती पूर्ण हो. यानंतर तो कापूर एक ठेवला आहे तो पेटवायचा आहे. कापूर जळत असताना तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे अशी भावना तुम्हाला मनात निर्माण करायची आहे. स्वतःला आनंदी पाहायचं आहे, ती इच्छा पूर्ण झाली आहे असं तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. स्वतःला यशस्वी पहा, स्वतःला त्या परिस्थितीत पाहायचं आहे जिथे तुमची मनोकामना, जी इच्छा आहे आधीच पूर्ण झाली आहे. मित्रांनो, अनेक लोक जे आहेत ते उपाय करतात पण कल्पना करत नाहीत. पण कल्पनाशक्ती ही प्रार्थनेची सर्वात मोठी ताकद आहे, बरोबर. जशी भावना तसा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. जसा विचार तशी तुम्हाला ऊर्जा मिळणार आणि जशी ऊर्जा तसेच तुम्हाला परिणाम यामध्ये मिळणार आहे.
म्हणून मित्रांनो, इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद आधीच तुम्हाला अनुभवायचा आहे. हा उपाय तुम्हाला 3 दिवस सलग करायचा आहे. कोणतेही 3 दिवस तुम्ही निवडू शकता. सोमवार, मंगळवार, बुधवार ह्या 3 दिवस तुम्ही पूर्ण करू शकता, किंवा शुक्रवार, शनिवार, रविवार हे जे 3 दिवस आहेत सलग असे असले पाहिजे. शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा सोमवार, मंगळवार, बुधवार. आणि वेळ तीच असली पाहिजे, 4 ते 4 किंवा 4:30 ते 4:30. आता एक अत्यंत महत्त्वाचा नियम, हा उपाय करताना कोणी तुम्हाला अडवू नये हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कोणी विचारू नये की तुम्ही काय करत आहात, नक्की काय करताय, असं कोणी विचारू नये. शक्यतो एकांतात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गच्चीवर करायचा, बाल्कनीत करू शकता, बागेत किंवा खोलीत, पण शांतपणे करायचे. कारण जेव्हा आपण एखादी प्रार्थना पूर्ण श्रद्धेने करतो, विश्वाला अर्पण करतो, तेव्हा त्यामध्ये बाहेरील हस्तक्षेप कमीत कमी असायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच परिणामाची अपेक्षा करू नका. अनेक लोक कमेंटमध्ये विचारतात, मला किती दिवसात त्याचा परिणाम दिसून येईल, माझी इच्छा किती दिवसात पूर्ण होईल. तर मित्रांनो, याचे उत्तर कोणाकडेही नाही. ते फक्त ईश्वर आणि तुमच्या कर्मांवर अवलंबून असते. आपले काम करत राहा, प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा, श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक विचार तुम्हाला ठेवायचे आहेत आणि सकारात्मक राहायचं आहे. फळ कधी कधी मिळेल हे योग्य वेळ ठरवते. म्हणून अधीर होऊ नका, शंका घेऊ नका. आज तेजपत्ता जाळला आणि उद्या चमत्कार झाला, उद्या चमत्कार झाला नाही म्हणून निराश होऊ नका. कधी कधी विश्व आपल्यासाठी अधिक चांगली वेळ निवडत असतो, तर ती वेळेची वाट पहा आणि असे सात्विक उपाय करत राहा. लक्षात ठेवा, उपाय, श्रद्धा आणि जे काय आपले सकारात्मक विचार आहेत, योग्य कर्म, हे सगळं मिळवल्यानंतर यश मिळतं. जर पहिल्या आठवड्यात एक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला असेल, तर पुढील इच्छा जी असेल ती पूर्ण करण्यासाठी किमान 1 आठवड्याचा अवधी घ्यायचा आहे. यानंतर तुम्ही दुसऱ्या इच्छेसाठी हा उपाय पुन्हा करू शकता. मित्रांनो, हा फक्त तेजपत्ता नाही, ही तुमची प्रार्थना आहे, ही तुमची एक प्रकारे चांगली भावना आहे, ही तुमची आशा आहे की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि ही तुमच्या मनोकामनेला विश्वापर्यंत, युनिवर्सपर्यंत पोहोचवण्याची एक सुंदर पद्धत आहे, सात्विक पद्धत आहे. म्हणून श्रद्धेने करा, विश्वासाने करा आणि सकारात्मक राहायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये तुम्हाला नक्की लिहायचं आहे की माझी मनोकामना पूर्ण होत आहे, मी युनिवर्सवरती पूर्ण विश्वास ठेवतो. आणि मित्रांनो, जे तुम्ही तेजपत्ता जाळणार आहात, तो तेजपत्ताची जी काही राख उरणार आहे, ती राख तुम्ही तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू शकता किंवा हवेमध्ये तुम्ही ती फुंकर मारू शकता. आणि तोपर्यंत तुम्ही काय करायचं, आनंदी राहा, हसत राहा, या युनिवर्सवर, या देवावर विश्वास ठेवा. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.